नमस्कार, मी साहिल रामटेके आणि तुम्ही बघत आहात न्यूज 15 मराठी. जरी विचार केला तरी एकीकडे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूची विक्री केली जाते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात तरुण हे दारूच्या आहारी गेलेले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आता मी सध्या तई ह्या गावात आहे आणि ह्या गावात असताना इथंही मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री केली जाते. ह्या संदर्भात आपण आता नागरिकांशी चर्चा करणार आहोत. तर आपण आता त्यांच्याशी बोलूया की खरंच ह्या गावात दारू विक्री केली जाते की नाही आणि नेमका काय त्रास आहे. काकाजी, काय नाव आहे तुमचं? उमरात पातोडे. तुमच्या गावात दारू विक्री केली जाते का? हो. काय वाटते किती दुकान आहेत? 4-5. 4-5. काय वाटते त्या दारूमुळे जे तरुण मुलं आहेत, तुमची मुलं असतील, त्यांना त्रास होऊ शकते, व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात? हो, गेलेच आहेत. काय गेलेच आहेत. दारू बंद झाली पाहिजे का तुमची? काय आहे? हो, झाली पाहिजे ना. बघितलं तुम्ही, त्यांनी सांगितलं. काकाजी, तुमचं काय नाव आहे? त्याची हॉटेल बरं, तुमचं काय नाव आहे? दादाराम देववारे. बरं, राहणार ताई. तर काय वाटते तुम्हाला, तुमच्या गावात बेकायदेशीर दारूची दुकानं आहेत, काय वाटते सुरू पाहिजेत की बंद व्हायला पाहिजेत? त्यामुळे काय नुकसान आहे? बंद व्हायला पाहिजे, कारण जीवन जे पोरं आहेत ते व्यसनाधीन जाऊन संसार उद्ध्वस्त होण्याचे चान्स जास्त आहे. तर आता आपण काकाजी, काय नाव आहे तुमचं? ताराचंद देवाजी कोरे, राहणार तई बुजुर्ग. तुमच्या गावात दारूची दुकान आहेत, बरोबर आहे? बरोबर. लायसनचे नाही आहेत ते. नाही आहेत. तर काय सांगाल, त्याच्यामुळे तुमचे मुलं असतील किंवा तरुण पिढी, विद्यार्थी आहेत गावात, म्हणजे असा एक वेगळा वातावरण निर्माण होतो. काय सांगाल, बंद व्हायला पाहिजे? दारू बंद तर व्हायलाच पाहिजे. तशी दारूपासून तर काही फायदेच नाही आहेत. तशी दारू बंद होणे म्हणजे एक गावाची सुधारणा आहे. तर तुम्ही बघितलं, ह्या ठिकाणी असताना आम्ही नागरिकांशी चर्चा केली. त्याने स्पष्ट सांगितलं की बेकायदेशीर दारू विक्रीमुळे गावात मोठा गोंधळ निर्माण होतो. जागोजागी दारू पिऊन माणसं हे पडलेले असतात आणि काही ठिकाणी तर भांडणं झालेली आहेत. त्यामुळे ह्या गावची दारू त्वरित बंद होणे हे गरजेची गोष्ट आहे, असे नागरिकांनी सांगितलेले आहे. न्यूज 15 मराठीसाठी साहिल रामटेके, तई, भंडारा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.